ही घटना आहे ऋतुजाची. ऋतुजा सुकुमार राजगे मीच जिने 7 महिन्याचं बाळ पोटात असताना आत्महत्या केली. खरंच मी आत्महत्या केली का? कुणी मला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं? मी माझ्या 7 महिन्याच्या पोटात असणाऱ्या बाळाचं आत्महत्या केली का? तुम्हाला खरं वाटतं का? कोणती स्त्री आई होणार आहे आणि ती आत्महत्या करेल? तिच्या आयुष्यामध्ये आई होण्याचं एक वेगळं सुख लाभलेलं असतं आणि ती आत्महत्या करेल का? तुम्हाला काय वाटतं? ऋतुजाचे वय 27 असे आहे. गोड स्वभावाची ऋतुजा, आई वडिलांसोबत राहणारी, कुटुंबासोबत आनंदी जीवन जगणारी. आनंदाने राहताना तिने आकाशाकडे पाहून पाहिलेली नवीन नवीन स्वप्न, स्पर्धा परीक्षा द्यायच्या आणि आयुष्यात नवीन काहीतरी मिळवायचं असं ऋतुजाचं स्वप्न होतं. पण कदाचित ही स्वप्न तिची अर्धवटच राहिली. 2021मध्ये ऋतुजाचं लग्न सुकुमार राजगे याच्याशी विवाहसोहळा संपन्न झाला. सुकुमार राजगे हा मर्चंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून कार्य करत आहे. माझ्या वडिलांनी लग्नात सुकुमारला 4.5 तोळ्याची चेन, अंगठ्या असा मानपमान केला होता. सुकुमार यांच्यासह त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे अनुकरण, प्रार्थना, रीतिरिवाजप्रमाणे राहत होते. ऋतुजा आणि तिच्या कुटुंबियांना लग्नापर्यंत माहिती नव्हते. कदाचित म्हणावं लागेल की माझ्या आई वडिलांना याबद्दल कोणतीच कल्पना नव्हती. 2021मध्ये ऋतुजा हिला पहिला वटपौर्णिमेचा सण साजरा करू दिला नाही. हा सण करू नकोस असे सासू अलका हिने सांगितले. त्यानंतर सुकुमार हा कामावर निघून गेला. लग्नानंतरची पहिली दिवाळी सुद्धा सासरच्या मंडळांनी साजरी करू दिली नाही. आमच्या घरात दिवाळी हा सण साजरा करत नाहीत. मला सासरच्यांनी सांगितले, तू आमच्या सोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा, अशी सासरच्यांनी माझ्यावरती जबरदस्ती केली. तसंच मी लग्नाअगोदर पाहिलेली स्वप्न ती सुद्धा आता अर्धवटच सोडून देण्यास सांगितले. मला माझ्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा होता आणि ती स्वप्न सुद्धा अर्धवट राहिली. सासरच्यांनी ऋतुजाला वारंवार त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्यावरती सतत धार्मिक दबाव टाकण्यात आला. पतीसह सासू सासऱ्यांनी शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस मला प्रवृत्त केलं. चर्चमध्ये प्रार्थना पूजा करण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला. याच काळात ऋतुजा गर्भवती राहिली. यावेळी सुद्धा ख्रिश्चन धर्माप्रमाणेच आम्ही गर्भसंस्कार करू असा माझ्यावरती सतत दबाव टाकण्यात आला. त्यानंतर पती सुकुमार याने मारहाणही केली. ऋतुजाच्या आत्महत्येपूर्वी वडिलांनी जावयास सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र मी आता सततच्या त्रासाला आणि दबावाला वैतागलेली होती. त्यामुळे अखेर मी स्वतःचा जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. वार शुक्रवार 6 जून 2025 या दिवशी मी या जगाचा निरोप घेतला. धर्मांतरासाठी सतत छळ आणि 7 महिन्यांच्या बाळाला सोबत घेऊन ऋतुजाने स्वतःचं आयुष्य संपवलं. ऋतुजाच्या कुटुंबियांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आम्हाला हा सर्व प्रकार लग्नानंतर समजला, अशी माहिती ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली. वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात एक खळबळ उडाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. एका गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सांगलीमध्ये एका 7 महिन्याच्या पोटात असणाऱ्या बाळासह विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऋतुजाने आत्महत्या का केली? कारण ऋतुजाच्या सासरच्या लोकांनी तिला धर्मांतरांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुपवाड MIDC पोलिसांनी पतीसह सासू सासरे या तिघांना अटक देखील केली आहे. या प्रकरणी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही कुपवाड MIDC पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. सुकुमार राजगे कुटुंबियांकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती. या सगळ्या छळामुळे ऋतुजाचे मानसिक ताणतणाव वाढत होता आणि याच छळाला कंटाळूनच तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ऋतुजाच्या वडिलांना लग्नापूर्वी ही माणसे ख्रिश्चन आहेत याची कल्पना नव्हती. ऋतुजा
पाटील आणि सुकुमार राजगे यांचे लग्न सोहळा 2021 मध्ये पार पडला होता. कदाचित ऋतुजाला वाटलं असेल तिच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस नक्कीच येतील, यासाठी तिने वाट पाहिली असेल. पण अखेरचे तिने टोकाचं पाऊल उचलून स्वतःचा जीव गमावला. सुकुमार राजगे कुटुंबियांनी वडिलांच्या सांगण्यानुसार मुलीला धर्मांतर कर, ख्रिश्चन हो असं सांगत छळ करण्यास केली होती. त्यांनी वारंवार ऋतुजावर दबाव टाकला होता. तिला त्रास द्यायला सुरुवात केली. ऋतुजा गर्भवती असल्याने तिला त्रास जास्त देत होती. तिचा सासरच्या मंडळींकडून छळ होता. ती गर्भवती असताना मुलावर ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार कर असा दबाव टाकण्यात येत होता. हा सर्व छळ जास्त झाल्यानंतरच ऋतुजाने हे टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती तिचे वडील चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. तुम्हाला काय वाटतं? ऋतुजाने उचललेलं पाऊल चुकीचं होतं की बरोबर होतं? कमेंटमध्ये तुमचे मत नक्कीच नोंदवा. आजसुद्धा या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अजूनही अशा प्रकारांना, अशा चालणाऱ्या रूढी परंपरांसाठी मुलीला एका जीव द्यावा लागला. तुम्हाला काय वाटतं? ऋतुजाने उचललेलं टोकाचं पाऊल बरोबर होतं की चुकीचं होतं? आज सुद्धा रूढी परंपरा आणि मुलीला स्वाभिमानी बनण्यासाठी कदाचित त्रास दिला जात आहे. तिला एक स्वाभिमानी आणि एक मोकळं श्वास घेण्याचं थोडंसं जीवन द्यायला नक्की शिका. कदाचित अजूनही ऋतुजासारख्या मुली या छळामध्ये जगत असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्वतःसाठी, स्वतःच्या जीवनासाठी मदतीचा हात मात्र नक्कीच मागा. तुमच्या आसपास असे प्रकरण घडत असेल तर त्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला तुम्ही मदत मात्र नक्कीच करा. अजून एका ऋतुजाचा जीव जाण्याऐवजी तुम्ही त्या ऋतुजाला नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न करा. तुमचं या घटनेविषयी काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच मांडा. गुन्हेगारी विश्वासी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. धन्यवाद.